नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रोफेसर प्रवीण शिंदे. मी पर्पल हॅट साठी T12 सिरीजमध्ये आपल्यासाठी पॉवर सिस्टीम 2 चं काही इम्पॉर्टंट मार्गदर्शन करण्यासाठी इथं आलेलो आहे. इथं तुम्हाला खूप मदत होणार. तुम्ही इथे जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी मी तुम्हाला सगळ्या चॅप्टरचे IMP क्वेश्चन आणि न्यूमेरिकल कसे सॉल्व्ह करायचे सगळ्या ट्रिक्स सांगून जाणार. मित्रांनो, पॉवर सिस्टीमचा पेपर जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल 19 पॅटर्नचा, त्याच्यामध्ये पॉवर 70 मार्कासाठी हा पेपर असतो आणि याच्यात जनरली 4 चॅप्टरवर एक चॅप्टर पूर्ण थिओरिटिकल असतं. शेवटचं चॅप्टर HVDC ट्रान्समिशन त्याला म्हणतो आपण, त्याच्यावर पूर्ण न्यूमेरिकल काही येत नाही आणि तुमचे पहिले 3 चॅप्टर असतात त्याच्यामध्ये मॅक्सिमम वेटेज तुमचं न्यूमेरिकलसाठी असतं. तर हे झालं याचं पेपर पॅटर्न. न्यूमेरिकल कंपल्सरी असणार. न्यूमेरिकल 8 मार्कला आणि 7 मार्कला डेरिव्हेशनचा क्वेश्चन याच्यामध्ये असतो. तर हे झालं पेपर पॅटर्न. पॉवर सिस्टीम 2 साठी तुम्ही कंपल्सरी फॉलो करायचा. आणखी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही स्कोर करण्यासाठी छोट्या छोट्या क्वेश्चनचा सुद्धा फायदा करून घेणे. 2 मार्क किंवा 1 मार्क असं डायग्राम काढून किंवा फॉर्म्युला लिहून सुद्धा याच्यात मिळू शकता. हा सब्जेक्ट त्या लेवलचा आहे. हा पॉवर सिस्टीम 2 हा पूर्ण अॅनालिटिकल सब्जेक्ट जरी असला, याच्यामध्ये ड्रॉइंग आलं, याच्यामध्ये इम्पिडन्स डायग्राम काढणे किंवा तुम्हाला काही कोणती ॲडमिटन्स ट्रायंगल बनवायला सांगितला, त्याच्यामध्ये डायग्राम आले, डायग्रामने तुम्ही मार्क घेऊ शकता किंवा फॉर्म्युला लिहून मार्क घेऊ शकता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमचे छोटे छोटे मार्क तुम्ही तुमचा मोठा स्कोर करण्यासाठी सुद्धा कामात आणू शकता. चला स्टार्ट करूया युनिट नंबर 3 पासून. युनिट नंबर 3 आपला असणार आहे पर युनिट सिस्टम. आता पर युनिट सिस्टम म्हणजे याच्यात इम्पिडन्स डायग्राम, रिॲक्टन्स डायग्राम ह्या गोष्टी आल्या. परत तुम्हाला इथं ॲडमिटन्स तुम्हाला ॲडमिटन्स काढण्यासाठी याच्यावर खूप काही क्वेश्चन डेरिव्हेशन न्यूमेरिकल विचारले जातात आणि सगळ्यात सोपे न्यूमेरिकल असतील तर ॲडमिटन्स मिसिंग एलिमेंट फाइंड करणे याच्यामध्ये हे झालं. आणखी याच्यात क्लासिफिकेशन ऑफ बसेस पण आलं. बसचे काय क्लासिफिकेशन होतात ते पण तुम्ही याच्यात करायचं आहे. इम्पिडन्स डायग्राम झालं, रिॲक्टन्स डायग्राम झालं आणि बसचं क्लासिफिकेशन झालं, ॲडमिटन्स मॅट्रिक्स झालं आणि याच्यात बाकीचे न्यूमेरिकल. अशा रीतीने तुमचं चॅप्टर नंबर पर युनिट सिस्टमचे डेफिनेशन करा. आणि ट्रान्सफॉर्मरचं जर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं ट्रान्सफॉर्मरचं याच्यात व्हॉट इज पर युनिट सिस्टम आणि जर तुम्हाला पर युनिट इम्पिडन्स ट्रान्सफॉर्मरचं प्रायमरी आणि सेकंडरी साईडचं काढायचं असेल, तुम्ही हे सुद्धा याच्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून घेऊ शकता. नेक्स्ट चॅप्टर नंबर 4 सिमेट्रिकल फॉल्ट अनालिसिस. आता सिमेट्रिकल फॉल्ट अनालिसिस जर आलं तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पहिला स्टार्ट होतो सगळ्यात महत्त्वाचा करंट लिमिटिंग रिॲक्टर. याचा रोल काय, याचे ॲप्लिकेशन काय, कुठे कनेक्ट करतात आणि करंट लिमिटिंग रिॲक्टर काय असतो, हा एक महत्त्वाचा क्वेश्चन झाला याच्यामध्ये. आणि आणखी याच्यात तुम्हाला ॲपरंट पॉवर काढायला विचारतात. याच्यामध्ये ॲपरंट पॉवर आणि याच्यामध्ये आणखी तुम्हाला फॉल्ट करंट सांगून तुम्हाला स्टडी स्टेट रिॲक्टन्स, सब ट्रान्झिएंट आणि ट्रान्झिएंट रिॲक्टन्स याचे फॉर्म्युले विचारतात, याचा करंट विचारतात, याच्यावर न्यूमेरिकल सुद्धा विचारतात. आता याच्यात महत्त्वाचं झालं तुम्हाला कॉम्प्लेक्स पॉवर काढणे. सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्लेक्स पॉवर 3 टाइम्स तुमचे सगळे सिक्वेन्सचे करंट आले पाहिजे याच्यामध्ये. आणि महत्त्वाचं तुम्हाला याच्यात ट्रान्सफॉर्मरचे सगळे डायग्राम बनवायचे. तुम्हाला सगळे कनेक्शन स्टार डेल्टा स्टार सगळ्याचे डायग्राम सुद्धा बनवायचे आहे. हा एक याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन होऊ शकतो. न्यूमेरिकल याच्यात सगळ्यात सिंपल न्यूमेरिकल याच्यात या चॅप्टरला तुम्हाला बघायला मिळतील. न्यूमेरिकल तुम्हाला पर युनिट सिस्टम जे काय तुम्ही जे तिकडं रिॲक्टन्स डायग्राम, इम्पिडन्स डायग्राम बनवल्या तेच बेस इकडे वापरून तुम्हाला फक्त फॉल्ट करंट काढण्यासाठी विचारलं जाईल याचं ॲप्लिकेशन घेऊन. आणि त्याच्यानंतरचं चॅप्टर आहे आपलं अनसिमेट्रिकल फॉल्ट ॲप्लिकेशन अनालिसिस. अनसिमेट्रिकल फॉल्ट मध्ये तुम्हाला 3 प्रकारचे फॉल्ट आहे, लाईन टू ग्राउंड, डबल लाईन टू ग्राउंड आणि ट्रिपल लाईन. हे अनसिमेट्रिकल जे फॉल्टचे तुम्हाला फॉल्ट करंट काढण्यासाठी एक्सप्रेशन विचारलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यात 3 एक्सप्रेशन हे फिक्स आहे. 3 एक्सप्रेशन अनसिमेट्रिकल फॉल्ट केसमध्ये. बस बाकी काही नाही याच्यामध्ये. आणखी इम्पिडन्स, झिरो सिक्वेन्स इम्पिडन्स, पॉझिटिव्ह सिक्वेन्स इम्पिडन्स आणि निगेटिव्ह सिक्वेन्स इम्पिडन्स याचं एक्सप्रेशन पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं इन द फॉर्मॅट सिक्वेन्स इम्पिडन्सेस. काय रिलेशनशिप आहे झिरो सिक्वेन्स, पॉझिटिव्ह सिक्वेन्स, निगेटिव्ह सिक्वेन्स इम्पिडन्स ट्रान्समिशन लाईनसाठी प्लस ट्रान्सफॉर्मरसाठी, हे पण तुम्ही करून जायला पाहिजे. आणि शेवटचं चॅप्टर HVDC ट्रान्समिशन. याच्यात लॉटरी सगळ्यांसाठी सगळं सिम्पल डेरिव्हेशन काही याच्यात नाही, सगळे थिओरिटिकल क्वेश्चन मॅक्सिमम येते. आणि याच्यात क्वेश्चन विचारण्यासारखे खूप लाईन डायग्राम, HVDC सिस्टमचे कॉम्पोनंट आणि डायग्राम सुद्धा काढायला विचारतात सगळे कॉम्पोनंट. शॉर्ट नोट काढण्यासाठी विचारतात. डेव्हलपमेंट ऑफ HVDC लाईन इन इंडिया, मल्टी टर्मिनल HVDC लाईन कोणत्या, याच्यात हे सगळं एक्सप्लेनेशनसाठी विचारलं जाऊ शकतं. कम्पेअर HVDC आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन हे सुद्धा तुम्हाला कम्पॅरिझन सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर याच्यात खूप क्वेश्चन जास्त बसतात आणि पण याच्यात मार्क कट जास्त होऊ शकतात थिओरिटिकल पार्ट असल्यामुळे. सो तो इथं काळजी घेणे सगळ्यात शेवटचं. मग सगळं
शेवटचं इम्पॉर्टंट हे चॅप्टर तुम्ही सगळ्यात शेवट लिहिलं पाहिजे. इथं तुमचे मार्क डिडक्ट होणार आहेत, 100% डिडक्ट होणार थिओरिटिकल पार्ट असल्यामुळं. तर तुम्ही चॅप्टरला सुरुवात करताना पेपर रायटिंग तुम्हाला क्वेश्चन पेपर भेटल्यानंतर तुम्ही सुरुवात करताना नेहमी चॅप्टर नंबर 3rd नंतर सुरुवात करा. 3rd, 4th, 5th आणि शेवटचा चॅप्टर शेवटच अटेम्प्ट करा. याला मध्ये घालू नका, याच्यात मार्क तुम्हाला सेव्ह करता येईल. जर तुम्ही सुरुवातीला मार्क चांगले आणले तर याच्या थ्रू तुमचा स्कोर सुद्धा वाढू शकतो आणि 70 मार्क याच्यात पडणं डिफिकल्ट नाही. आता हे झाले माझे सगळ्या युनिटचे मी सगळ्यांचे क्वेश्चन सांगितले इम्पॉर्टंट. सिमेट्रिकल फॉल्ट असो, अनसिमेट्रिकल असो, HVDC ट्रान्समिशन असो, पर युनिट सिस्टम असो. आता याच्यातून काही टॉप 5 क्वेश्चन पाहिजे तुम्हाला ते पण सांगून देतो. करंट लिमिटिंग रिॲक्टर घ्या. करंट लिमिटिंग रिॲक्टर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. करंट लिमिट करायचं याचं काम असतं. करंट शॉर्ट सर्किट करंटला लिमिट खूप छोट्या व्हॅल्यूवर आणणं हे करंट लिमिटिंग रिॲक्टरचा रोल असतो. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन झाला. नंतर ट्रान्सफॉर्मरचे डिफरंट कनेक्शन तुम्हाला हे लागतं. सिमेट्रिकल अनालिसिस, सिमेट्रिकल फॉल्टमध्ये लागतं ट्रान्सफॉर्मरचं कनेक्शन स्टार टू डेल्टा, डेल्टा टू स्टार. याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी सेकंडरी जर असेल तर याच्यासाठी तुम्हाला त्याचं इम्पिडन्स सिक्वेन्स डायग्राम बनवायची असते. सिक्वेन्स डायग्राम तुम्हाला काढायला विचारतात, सिक्वेन्स इम्पिडन्स डायग्राम काढायला विचारतात. ते सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या कनेक्शनसाठी विचारलं जाऊ शकतं. नंतर शेवट सगळ्यात महत्त्वाचं ब्लॉक डायग्राम HVDC सिस्टम मधला मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो. ब्लॉक डायग्राम HVDC सिस्टमची काढा आणि सगळे पार्ट डिटेल एक्सप्लेन करा. वॉल ट्रान्सफॉर्मर कोणता, कपलिंग ट्रान्सफॉर्मर कोणता, याच्यात काय जे पार्ट असतील सगळे डिटेलमध्ये कव्हर करा. नंतर अनसिमेट्रिकल सगळ्यात महत्त्वाचा 3 क्वेश्चन झाले. 4था क्वेश्चन अनसिमेट्रिकल फॉल्टवर 3 फॉल्ट आपल्याकडे आहेत. 3 फॉल्टचे एक्सप्रेशन करा. 2 फॉल्ट फिक्स 100% पेपरला डेरिवेशन येईल, त्याच्या अपोजिटला न्यूमरिकल असणार. तर तुमचं इथं 4था आणि 5वा क्वेश्चन अनसिमेट्रिकल फॉल्टमध्ये होतो. तर हे झाले माझे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन. 5 क्वेश्चन सांगितले तुम्हाला मी. आणि याच्यात स्कोर करण्यासाठी न्यूमरिकल विथाऊट न्यूमरिकल पेपरला येणं याच्यात सगळ्यात मोठी रिस्क. तुम्ही स्कोर करू 30 मार्क 28 मार्क येऊ शकत नाही. न्यूमरिकलचा सपोर्ट पाहिजे. ॲटलिस्ट 1 ते 2 न्यूमरिकल जर तुमचे बसले पेपरला तर समजून घ्या 40-50 काही मार्क जर डिफिकल्ट नाही आहे सब्जेक्टमध्ये. मित्रांनो, पर्पल ॲट ॲप्लिकेशनवर हा कोर्स अवेलेबल आहे ऑनलाईन आणि याच्यामध्ये सगळे न्यूमरिकल आतापर्यंत जेवढे क्वेश्चन पेपर झाले मी त्याच्यात टाकत अपडेट करत असतो. क्वेश्चन पेपर झाला मी 1-2 महिन्याच्या आसपास ते सगळे न्यूमरिकल सेपरेट सॉल्व्ह करून देतो. क्वेश्चन पेपरचं सोल्युशन सुद्धा मी अपलोड करून देतो. याचा वापर करून घ्या. आतापर्यंत जेवढे क्वेश्चन पेपर झाले तुम्हाला सगळे ॲप्लिकेशनवर मिळतील. माझी हँडरायटिंग बघा, पेपरला कसं लिहिलं गेलं पाहिजे याचा सुद्धा फायदा करून घ्या. कशा डायग्राम काढायच्या, रफ हँड फ्री हँड डायग्राम काढायच्या. आपल्याला 2.5 तास पेपरला मिळतात लिहिण्यासाठी. त्यासाठी डायग्राम स्केल बिल काही वापरायचं नाही. न्यूमरिकल आणि न्यूमरिकलवर सगळ्यात सोपे मी कंपॅरिझन करतो. डेरिवेशन आणि न्यूमरिकल सोपे राहतील. तर याच्यात न्यूमरिकलवर मी जास्त फोकस दिलेला आहे. जास्तीत जास्त न्यूमरिकल सॉल्व्ह करून दिलेले आहे. तर न्यूमरिकल थ्रू तुमचा स्कोर बनणार. डेरिवेशनला तुम्हाला टाइम खूप लागणार, डेरिवेशन लिहून करावे लागतील. तर ही एक काळजी तुम्ही घेतली पाहिजे. पर्पल ॲटचा वापर करा. पर्पल ॲट 70 मार्क मी आतापर्यंत जवळ 7 ते 8 जणांना मी एकाच सेमिस्टरला 70 मार्क आणण्यासाठी मदत केली. तुम्ही युट्यूबला त्यांचे व्हिडिओ बघा. युट्यूबला आम्ही त्यांचे व्हिडिओ अपलोड करत असतो. जे टॉपर 70 पैकी 70 आले त्यांना स्वतः आम्ही प्रेझेंट करायला लावतो, बोलायला लावतो कसे 70 मार्क आले. तर मी ही जी टेक्निक सांगतोय 70 मार्क येण्यासाठी ही टेक्निक फॉलो करा. आणि त्याच्याच अनुषंगावर मी हा पूर्ण कोर्स बनवलेला आहे. 70 मार्क आणायचे असेल त्याच्या रिलेटेडच मी सगळं काही मटेरियल अपलोड आणि शॉर्ट ड्युरेशनचेच सगळे काही व्हिडिओ आहे आणि सगळे न्यूमरिकल शॉर्ट ड्युरेशन 1 पेजमध्ये कसं बसवायचं सगळं काही मी अनालिसिस करून दिलेलं आहे. न्यूमरिकल तुमचे पेपरला फिक्स ॲप्लिकेशन आपल्या ॲपमधून येतात. तुम्ही कोणताही क्वेश्चन पेपर घ्या त्याच्या प्रोपोर्शनल त्याच्या रिलेटेड न्यूमरिकल तुम्हाला पर्पल ॲट ॲप्लिकेशनवर मिळेल आणि याची मी खात्री घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही न्यूमरिकल पेपरला आलेले पर्पल ॲटला ॲप्लिकेशनवर आम्ही लगेच अपलोड करतो. तुम्ही चेक करा. न्यूमरिकल सगळे क्वेश्चन पेपरमध्ये आलेले जसे तसे व्हॅल्यूचे तुम्हाला न्यूमरिकल मिळतील. आणि एक्झामला नेमकं होतं काय, एक्झामला तेच न्यूमरिकल असतं, फक्त व्हॅल्यू बदलल्या जातात. ॲडमिटन्सच्या व्हॅल्यू ॲडमिटन्स ट्रँगलमध्ये मिसिंग व्हॅल्यू अलग काढायला विचारतात किंवा रिॲक्टन्स किंवा काही बदल करून देतात आणि फॉल्ट करंट तुम्हाला काढायला लावतात. आणखी सगळ्यात महत्त्वाचं टाइम मॅनेजमेंट. या सब्जेक्टसाठी टाइम मॅनेजमेंट तुम्ही करणार तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं डेरिवेशन करताना लगेच त्याचे न्यूमरिकल करून घ्या. न्यूमरिकलनी तुमचा टाइम वाचणार. पेपरला तुम्हाला 2.5 तास जर असेल तर न्यूमरिकल तुमचे बसतात 3 ते 4-5 मिनिटाचा असं ड्युरेशन आहे न्यूमरिकल तुम्हाला पेपरला लिहिण्यासाठी. इतका जनरल वेळ लागतो. पण डेरिवेशन जर घेतलं डेरिवेशनला तुमचा खूप वेळ वाया जाणार. त्यासाठी शॉर्टकट तुमचा पेपर जर 2-2.5 तासात तुम्हाला टाइम पेपरला बसवायचा असेल तर न्यूमरिकल करा आणि न्यूमरिकलची रिव्हिजन डेरिवेशन करतानाच करत चला. आणि पेपरच्या आधी हा सब्जेक्ट असा
नाहीये तुम्ही पेपरच्या 2 दिवस आधी करून बसतो आणि लगेच 2 दिवसात होऊन जाईल. याला ऍटलीस्ट 4 ते 5 दिवस द्या आणि पेपरच्या आधी रिव्हिजन, याची डेरिव्हेशनची रिव्हिजन झाली पाहिजे, न्यूमरिकलची पण रिव्हिजन झाली पाहिजे. न्यूमरिकल काय जास्त नाही, ऍडमिटन्स मॅट्रिक्सचं न्यूमरिकल सांगितलं मी तुम्हाला, इम्पिडन्स डायग्राम आणि रिॲक्टन्स डायग्राम याचं न्यूमरिकल सांगितलं, सिमेट्रिकल फॉल्ट काढण्याचं एक न्यूमरिकल सांगितलं, अनसिमेट्रिकल फॉल्ट काढण्याचं, हे 4 प्रकारचे न्यूमरिकल तुम्हाला फक्त करून जायचे आणि डेरिव्हेशनची रिपीटिव्ह तुम्हाला प्रॅक्टिस लागणार, ते लिहून करायचंय. वाचण्या रिलेटेड टॉपिक फक्त शेवटच्या चॅप्टरमध्ये आहे, पण तिथं सुद्धा मार्क डिडक्ट होतात आणि शेवटच्या चॅप्टरवर तुम्ही शेवटच लिहा, एक्झामच्या एंडमध्येच लिहा आणि त्याची प्रॅक्टिस आता सध्या शेवटचं चॅप्टर स्किप करून फक्त पहिले युनिट 3, 4 आणि 5 वर फोकस करा. शेवटचं चॅप्टर शेवट एक्झामच्या वेळेस केलं तरी चालेल, तिथं लिहिता येईल. तिथं काय डायग्रामनुसार तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं असतं, काय डिफिकल्ट नाही. तर आता तुम्ही प्रॅक्टिस करताना काळजी घ्या, 3, 4 आणि 5ची तुम्ही रिपीट प्रॅक्टिस करत राहा. शेवटचं चॅप्टर एक्झामच्या वेळेस बघता येईल तुम्हाला, त्याच्यात काय ऑलरेडी मार्क थोडेफार कट होतात आणि तुम्ही जर शेवट लिहून तुम्ही जर पहिले 3 चॅप्टर व्यवस्थित लिहिले तर ते मार्क कट होणार नाही, कारण का एक्झामिनरचा जो कॉन्फिडन्स आहे पहिल्या 3 चॅप्टरवर कॉन्फिडन्स हाय असल्यामुळं शेवट तुम्हाला त्या चॅप्टरवर सुद्धा मार्क मिळू शकतील. त्या चॅप्टरला पेपरला शेवट एंट्री करा, त्याचा अभ्यास पण शेवटच करा एक्झामच्या 2 दिवस आधी, 3 दिवस आधी. पण आता 3 युनिट तुम्ही रडारवर ठेवायला पाहिजे, पेपर एक्झाम जवळ आली आहे, तर तुम्ही 3rd, 4th आणि 5th हे चॅप्टर आता रिपीट करत चला. 1-2 रिव्हिजननी याचं पहिल्या 3 चॅप्टरचं काही होणार नाही, रिपीटिव्ह मल्टिपल रिव्हिजन तुम्हाला लागणार. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पेपर तुम्हाला भेटला, या काही चुका टाळायच्या त्या तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं सांगतो मी, हा पेपर तुम्हाला ओपन बुक जरी दिलं 2.5 तासात पेपरला तुम्ही लिहू शकणार नाही. तर ह्या सब्जेक्टमध्ये असं अनालिटिकल सब्जेक्ट असल्यामुळं इथं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला डायग्राम रफ हँड काढायची आहे आणि न्यूमरिकल इथं तुम्ही डेरिव्हेशनच्या नादी लागले, डेरिव्हेशन तुमचा पूर्ण टाइम खाणार. न्यूमरिकलला 4 ते 5 मिनिटं लागतात, तुम्ही पेपरला न्यूमरिकल सॉल्व्ह करा, तर तुमचा बॅलन्स 2-2.5 तासात तुम्ही पूर्ण पेपर लिहू शकता. 2-2.5 तासात पेपर जर तुम्हाला पूर्ण फिट करायचा असेल, न्यूमरिकलनी सुरुवात करा. न्यूमरिकलला टाइम कमी लागतो, त्याच्याबरोबर डेरिव्हेशन घ्या आणि थिओरिटिकल जे पार्ट असतील, थिओरिटिकल जे टॉपिक असतील ते शेवट ट्राय करा लिहिण्याचा, त्याला स्पीडमध्ये लिहिता येतं. तर ही काळजी सगळ्यात महत्त्वाची. तुमचा पूर्ण पेपर अटेम्प्ट करण्यासाठी तुम्ही ही टेक्निक फिट करा पूर्णपणे. चॅप्टर 3, 4 आणि 5th याचं पहिले न्यूमरिकल आणि डेरिव्हेशन अशा तुम्ही स्ट्रॅटेजी पेपरला बनवा. डायग्रामला स्केल वापरू नका, स्केल फेकून द्या. याच्यात स्केलचा वापर करताना तुम्हाला इतका टाइम वाया जाईल, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. इरेजर, स्केल या गोष्टींनी वापरायच्या. पेननीच डायग्राम काढली, रफ हँड डायग्राम तरी चालतं. याच्यात मार्क काय आम्हाला असं एक्झामिनरला असं काय क्रायटेरिया, काय रूल काय असं डिफाईन नाही केलं युनिव्हर्सिटीने. डायग्राम स्केलने आणि पेननी काढायची असं काही रूल नाही याच्यामध्ये. तुम्ही पेननी डायग्राम काढा फटाफट आणि फटाफट तुम्हाला याच्यात जास्तीत जास्त तुम्ही रिकव्हरी करू शकता, जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. मित्रांनो, फायनली बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. पेपरला 70 मार्क आणायचा प्रयत्न करा, 60, 70, 80. तुमचा गावकरी, सकाळ, देशदूत सगळ्या पेपरला फोटो येऊ अशी माझी इच्छा आहे मनापासून. आम्ही सुद्धा युट्यूबला तुम्हाला साथ देतो.